असे असं गावाला उठवायला म्हणजे असं वाजवत वाजवत येतात. म्हणजे सगळे कोणी उठले नसेल तरी उठतं. लखनगाव आश्रमातून निघालो आणि सूर्योदय झाला, 7:30 होत आले. आज दुपारी अमावस्या लागणार आहे आणि तिथे लाहोरा म्हणून मोठं क्षेत्र कपिलेश्वर महादेव कपिल मुनींची तपस्थली, त्या ठिकाणी आम्ही जाऊन आराम करणार आहे. कारण अमावस्येला एकाच जागी थांबावं असं म्हणतात, त्यामुळे आम्ही थांबणार आहोत तिकडे. आणि आज हायवेने चालायचं आहे. उस साइड से चलेंगे भैया. हायवेवरूनच चाललाय आमचा रस्ता. वाटेमध्ये अशी छोटी छोटी गावं, मंदिरं येत असतात. नर्मदे हार. सगळे म्हातारी माणसं अशी तुम्हाला थांबलेली असतात. नर्मदे हार नर्मदे हार म्हणत असतात. शंकराचं मंदिर दिसतंय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शराब पीकर अंदर आना मना है लिखा है. मतलब यहाँ पे शराब पीने वाले लोग हैं. वाटेमध्ये चालता चालता एक नदी आली. सगळ्या नद्या या बाजूनी मैयाला जाऊन मिळतात. आतुरतेने धावत धावत चाललेले असतात त्या. आणि नेहमीप्रमाणे कुठल्याही नदीच्या काठावर गावं बसलेली असतात. नर्मदे हार. बनाएगा वीडियो मेरा सेंड कर दो ना एक नंबर पे. तलवारा डेब या गावावर, तलवारा डेब या गावामध्ये आलो आहे आम्ही. मारुतीचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. मार्केट होतं इकडे सगळीकडे. मारुती मंदिर, मूर्ती खूप छान सजवली आहे. कुंभाराचं क्षेत्र दिसतंय सगळीकडे. माठ, मोठे मोठे रांजण, छोटे छोटे धूपदाणी. इथे भट्टी लावून ठेवली आहे, सगळं भाजायचं असतं म्हणून. असे रांजण जागोजागी पाणी भरून ठेवलेले असतं त्यांच्यासाठी. अगदी फडक्यातून गाळून पाणी भरलेलं असतं. कैलास आश्रममध्ये आम्हाला योग्य मार्गदर्शन झालं मैयाच्या कृपेने. आज अमावस्या सुरू होती दुपारनंतर. आम्हाला त्यासाठी योग्य स्थान थांबण्यासाठी पाहिजे होतं. नर्मदे हार. तर तिथे कळलं की लोहारा चले जाओ, वहाँ कपिल मुनी की तीर्थस्थली आहे. मग काय, आम्हाला मस्त स्थान मिळालं. आम्ही लोहाराची पाटी बघत 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 हायवेने चालत होतो.
काउंटडाऊन चालला होता आमचा. आता आम्हाला लोहाराचा रस्ता मिळाला. आता 4 किलोमीटरवर आश्रम आहे, मैया जवळ आहे तिथे. तिथे आम्ही आज रात्रीपर्यंत राहणार. उद्या अमावस्या संपल्यावर निघणार. अमावस्येला एका जागी थांबावं आणि योग्य इतक्या चांगल्या स्थानावर आम्हाला राहायला मिळणार आहे. मग तर काय, खूपच छान. आत्ता शेतांमधलं आधीची पिकं मका वगैरे काढलेत आणि आता नवीन पिकं लावण्याची तयारी सुरू झाली आहे. काही ठिकाणी गहू हरभरे लावलेत, काही ठिकाणी तयारी चालली आहे. आणि असा मस्त छोटा रस्ता आहे, शांती असते. रस्त्यामध्ये माताजी आहेत कोणत्या तरी. जय माता दी, नर्मदे हर. संकटमोचन हनुमान मंदिर. हनुमान मंदिर काय छान सजवतात. जय हनुमान. मनोवजं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय श्रीराम. वेळाने मैयाचं दर्शन झालं. इकडे आम्ही आतमध्ये आलो 5 किलोमीटर. लोहारा कपिलमुनी आश्रम तपस्थली म्हणून ते दर्शन झालं. नंतर परत आम्हाला उलटं जायचं आहे. ते एकदम गुजरातमध्ये पोचल्यावरच मैया दिसणार. शूलपाणीच्या जंगलातनं लांबवर त्याचा फुगवटा दिसेल, पण प्रॉपर मैया ब्राह्मणगाव नंतर आत्ताच दिसली. कपिलेश्वर तपस्थली. मैया एकदम सुंदर. उद्या आंघोळीला यायला छान जागा आहे. मासे दिसत आहेत, वर येत आहेत. चिरमुरे टाकतात ना लोक, ते खाण्यासाठी वर येतात. काय चिरमुरे टाकलेत त्यामुळेच येत आहेत. खूप छान घाट आहे. दिवसभर राहण्यासाठी अगदी छान. उद्या दुपारी आम्ही अमावस्या संपल्यावर निघू. पोटभर राहू इथे, कारण नंतर काय मैया मिळणार नाहीये. इकडे तर समुद्रासारखं दिसतंय अगदी. धुकं असल्यामुळे पलीकडचं दिसत नाही, समुद्रासारखं वाटतं. रुंदी पण भरपूर आहे मैयाची. पलीकडचा काठ. इकडचे लोक पण खूप भाविक आहेत, लोकल राहणारे. अगदी मंदिरात सकाळी सकाळी पहाटेपासून गर्दी असते त्यांची. अभिषेक करणे, पूजा करणे, आरती करणे, सगळ्यात ते अग्रेसर असतात. आपल्याकडे असं दिसत नाही चित्र.
नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा मातेचं मंदिर आहे. छोटीशी मूर्ती. लहान मुलांवर आपोआपच संस्कार होतात त्यामुळे. नर्मदे हर. श्रीराम. शेरावाली माता दिसते. जय श्रीराम. छोटेसे गणेशजी आहेत. ईश्वर महादेव. काय ये स्थापना कपेश्वर माझा कपिल मुनी थे. हाँ कपिल मुनि ऋषि हाँ. ये स्थापना की है. हाँ वही. कपिलेश्वर महादेव मंदिर लोहारा. इकडे सगळीकडे असे वृक्ष लावलेले असतात. वड, पिंपळ आणि लिंब असे 3 तर एकत्र असतातच एकाच ह्याच्यामध्ये. कपिल मुनींची तपस्थली. यज्ञकुंड आहे. नंदी महाराज. ओम नमः शिवाय. 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 वस्त्र पसरून त्याच्यावर ते देवाचा फोटो ठेवतात आणि मग कोणी धान्य कोणी काय असं त्यांना देत असतं. आणि पैसेचे असेल ते. नर्मदे हर. आणि इकडचे लोक जास्त करून जे ग्रुपनी येतात त्याचे कंडे पेटवतात. म्हणजे आपल्या काय म्हणतात त्याला, गौऱ्या. त्या गौऱ्या पेटवतात. त्याचा विस्तव झाला की त्याच्यामध्ये बाटी भाजतात. म्हणजे कणकीमध्ये मोहन हळद वगैरे घालून त्याचे गोळे बनवायचे आणि मग ते विस्तवात भाजायचे आणि मग आपली आमटी करायची. जसं आपण चक्कूला करतो तसं ते अशा बाटी बनवतात. सगळ्या बाजूनी भाजतात. काही लोक तळतात, काही लोक विस्तवामध्ये भाजतात आणि मग ते रश्श्याबरोबर खातात. म्हणजे आमटी बरोबर, डाळ बरोबर. असा छान विस्तव करून घेऊन त्याच्यात खरपूस भाजतात. फुगतात त्याच्यामध्ये आणि मग त्यात तूप घालायचं असतं त्याच्यात. म्हणजे ते पचतं.
तूप घालून मग खायचं. अशी आता त्यांची डाळ बनते. ती बाटी कुस्करायची आणि त्याच्यामध्ये ती घालायची आणि ह्याचा चुरा करून गूळ आणि तूप घातलं की मग चुरमा होतो. दाल बाटी चुरमा असं त्यांची फेमस डिश आहे ती, दाल बाटी चुरमा. इकडून पलीकडच्या गावातून याला बोट हे एक साधन आहे. बोटीतून लोक इकडून तिकडे येत असतात. काही जण वाहनं सुद्धा आणतात. एवढी मोठी बोट आता पलीकडच्या किनाऱ्यावरून आली आहे. डिझेल पेट्रोलवरच्या बोटी असतात. याच्या किनाऱ्यावर असं कपडे बदलण्यासाठी बॉक्सेस केलेले असतात मोठ्या ठिकाणी, छोट्या ठिकाणी नसतं. दुपारची विश्रांती झाली. आता जरा संध्याकाळच्या वेळेला आम्ही फिरायला निघालोय बाहेर, कारण आज इथेच रेस्ट करणार आहे ना. सिद्धेश्वर मंदिर आहे, पांडवांनी स्थापन केलेलं या टेकडीवर. तिकडे चाललोय. 5000 वर्षांपूर्वीचं मंदिर आहे असं कळलंय, सिद्धेश्वर टेम्पल. घाट रस्त्यासारखं बनवलंय, तो फिरत फिरत जाईल वरती. असे पंपाने पाणी उचलं जातं आश्रमांमध्ये कुठे. मंदिर दिसा लागला. 5000 वर्षपूर्वीचं मंदिर पांडवांनी स्थापन केलेलं. इधर संत महात्माओं की जीवित समाधियां हैं. गुफा है जो मांडव जाती है. यहाँ जिलहरी के ऊपर नाग नागिन जोड़े से है, जिनका दर्शन दुर्लभ है. यहाँ 12 ज्योतिर्लिंगों का संगम है. यह सर्व दर्शन के पश्चात श्री यंत्र के दर्शन से लक्ष्मी प्राप्ति एवं किसी भी कर्म का 1000 गुना फल मिलता है. ये निखिल बेटा की वजह से मैं आई हूँ, नहीं तो मैं अकेली तो नहीं आती. इन्होंने बोला जाएंगे, ऐसा ऐसा महत्व है. तो मैया को मैंने बोला था कि कोई भी किसी भी व्यक्ति के से मुझे ऐसी प्रेरणा हो कि यहाँ जाओ, वहाँ अच्छा है, वहाँ अच्छा है, तो वो कोई भी हो सकता है. तो आज वो निखिल है. गणपती आणि त्याच्या 2 पत्नी असतील किंवा काय, त्यांचे पुतळे आहेत. राधा कृष्ण की मूर्तियां. इकडे शंकराचं मंदिर आहे आणि तिकडे समाध्या वगैरे असतील आणि इकडे मैया. हे प्राचीन मार्ग आहेत परिक्रमेचे. आता ते नदीचं पाणी फुगल्यामुळे, धरणं बनली आहेत, त्याचं पाणी फुगल्यामुळे मग आपल्याला लांबून लांबून जावं लागतं. बोले आश्रम से हूँ मैं, शंभू आश्रम से. मगर मैं तुमको पहचानता तो नहीं. बोले तुम्हारा मीटर का लगवा लो, हमारा बिल 2500 रुपये आ गया. ऐसा वैसा कुछ बातें करने लगा. मैंने यार बैटरी तो मेरी चालू हो रही धीरे धीरे. मैं कहा पहले तो मेरे को बताओ कि मैं सिर्फ मैं काका जी को पहचानता हूँ, भागीरथ भाई को पहचानता हूँ, दरबार वगैरह पर हो, इनसे मेरी बात करो. तुम हो कौन?
अरे यार मैं राकेश हूँ, मैं सेवादार हूँ, मैं तू सेवादार है, मैं मानता हूँ भाई वाला है तो तुम लगा। या एकाच मंदिरामध्ये नाग आणि नागिन ज्वेलरीमध्ये दोन्ही आहे. मीटर लगा हुआ है तो बोले नहीं तुम्हारा मीटर इधर लगवाओ और नाग आणि नागिन असं होता है, कुठेच फालतू नसतं. फालतू दिमाग लगाने की हे जरूरत दोन नहीं। दिसतात गवर्नमेंट के तुम्हाला. अंडर में आता है और ये गवर्नमेंट की बिजली चलेगी, ठीक है, गवर्नमेंट आके हमारी बिजली कट करेगा। नाग आहे तो गोल वळसा घातलेला आहे पिंडीला अभी मैं ऊपर आता हूँ आणि नागिन इकडून आलेली आहे. समाधान करने समस्या की। उसके बाद मेरे भाई भी नहीं पूछे इकडून आली आहे नागिन गड़बड़ नहीं पड़ेगी। आणि नाग पिंडीला वेळ घातलेला आहे. केवल इतनी बेकार थोड़ी होती है कि जल के टूट जाए। नहीं रुको आज फोटो के लिए फोटो नहीं वो नहीं इथे तसं बघायला मिळणार नाही. एकच नाग आहे बघा. ते एकच शिवलिंग असं आहे तिथे. नाग आणि नागिन दोन्ही आहेत. इधर से एक वीडियो बना मुंडन नहीं कराना पड़ेगा। इथे गुफा आहे. गुफाचं तोंड आहे. तिथून डाव्या बाजूला रस्ता आहे. तिथून मांडवगडला जातो रस्ता असं म्हणतात. आता काय माहिती कालाच्या काळामध्ये काय झालं असेल, बंद केले असतील. चिखल पाणी. इथे ह्या समाधी आहेत. ही एक, ही दोन आणि तिकडच्या कोपऱ्यातली एक अशा समाधी आहेत आणि मध्ये जे आहे ते मुख्य मंदिर आहे. नाग नागिनवालं मुख्य मंदिर हे आहे. आता दुसऱ्या एका डोंगरावरच्या प्राचीन शिवलिंगासाठी आम्ही चाललोय कच्चा रस्ता चढून. ट्रेकिंग करत. दुसऱ्या टेकडीवरती आलो आम्ही आता. ते भीमेश्वर महादेव आहे आणि याच मंदिरात पलीकडच्या बाजूला दुसरं एक शिवलिंग आहे. भीमलेश्वर मंदिर. एंट्रन्स एकच आहे आणि दोन आहेत शिवपिंडी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. वेगवेगळ्या ठिकाणी महाराज कुट्या बांधून राहत असतात. नर्मदाच्या किनारी एकदम शांतपणे. ते जास्त माणसांच्यात मिसळत नाहीत. इकडच्या हनुमानाने आम्हाला बोलावलं होतं त्यामुळे आम्ही आलो इकडे. संकटमोचन हनुमान मंदिर. इकडे खराब झालेल्या बोटी आहेत. अबेंडन्ड. हे नेहमीप्रमाणे इथे पिंपळ वट एकत्र झाड. वड पिंपळ आणि कडुलिंब. इथून आम्ही आमच्या आश्रमात परत. छान 2-3 दिव्य स्थानं बघायला मिळाली आम्ही इकडे आल्यामुळे. मला 5 किलोमीटर आतमध्ये यायला लागलं पण ते अगदीच योग्य झालं.
का भी हो समझे घर में भी बात मत कर